हे काय आहे सॉक्स? हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर काय नाही, दिवस सुरू झाला आहे आणि त्यात कामं पण चालू झाली आहेत. सकाळ सकाळच टेरेसवर आलो होतो कपडे सुकवायला आणि दोन्ही बाजूला पण कपडे सुकवून झाले आहेत अगोदर दुसऱ्यांनी. तर मी पण काय गप्प नाही बसणार आहे. मी माझ्या चेअर्स घेतल्या आणि सर्व कपडे ह्याच्यात सुकवून टाकले आणि काय नाही, मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. आता बघू कसा दिवस जातोय. जसं सकाळ सकाळ मूड फ्रेश आहे तसंच पूर्ण दिवस जाऊ, आय होप. खरंच. आणि इथे कॅटू पण आली आहे आणि तिला घातले आहेत सॉक्स. सॉक्स घाल करत होती आणि पूर्ण घाण केला नाही. बुबू इथे ते लवकर, कोण आहे तिकडे? हा चल जायचं, चल गॅसवाला पण येणार आहे. बघू आता काय करतो. आणि काल केस पण हेअर वॉश केला ना, तर हेअर वॉशच्या नंतर केसांना इतकी जटा होतात ना, तर तेच सोडत बसलेली, कारण पूर्ण केस होतात आणि केस पण खूप पातळ होत चालली आहेत. त्याच्यासाठी सुद्धा काय करावं लागेल आता मला. खूप पातळ होतात आहे. म्हणजे असं बघून सरांना वाटतं की अरे किती मोठी केस आहे, पण मला सुद्धा मला माहिती आहे की माझी केस कशी होती आणि आता कशी झाली. एकदम जाड होती केस, बाप रे खूप. हो चल जाऊया, चल जाते, मार्केटला पण जायचंय. चल जाऊया, देखते क्या मच्छी मिलता है. नाही तर ऑनलाईन मागवणार होती, पण मला मच्छी बघायची होती, काय भेटली तर घेऊन येईन. आज वेडनेसडे पण आहे. पूर्ण सॉक्स घाण केलं नाही मुलीने, दाखवत्या. हे काय आहे सॉक्स आणि असं कोण घालतं? हे बघ किती घाण केलेस. चल मम्मा चालली, टाटा. उभो चलो, मी चालली. हा ये मग, चल ये लवकर ये. जायचं ना मार्केटला. इथून पण मस्त समुद्र दिसतो. नाही वाटत आहे काय? नाही दिसत आहे. चल मम्मा दे तुला, ये. आणि मला मच्छा. इथे मी माझ्यासाठी कॉफी करते. आज कॉफी आणि ब्रेड बटर. अंड बघितलं तर फ्रीजमध्ये नव्हतं, आता हेच खाऊन घेते. आणि हिने इतकं हैराण केलं ना सकाळ खरोखर खूप हैराण केला नाही. इथे आली, फ्रीज खोलायला सांगितलं आणि फ्रीजमधून चुपचाप जेम्स घेतला आणि पळाली आहे. ते पण दिलं तिला खोलून, तरी ती इतकी रडते आहे. बघा ना जीपे कोणाकडे असेल तर. जीपे चिकन वाला नाही लाईनीला, तू कॅश येईल. हा तो कॅश घे, त्याला पण मच्छीवालीला पाहिजे. बघा झालेत, खूप गर्दी आहे. 40 रुपये, मग 50 रुपये पाला कापीते, 100 रुपयाचा पाला कापायचे 50. पाला 300चा आणि कापायचे 40 रुपये एक्स्ट्रा. मम्मम देते. हा जाऊन आलोय आम्ही मार्केटला. बापरे, लाइट लगाती हूँ, लाइट.
खिडकीना मी बंदच कर. व्हिडिओ होता बंद खरंच. काय बोलू. मच्छा घेऊन आलोय. मस्त आज बुधवार होता तर मस्त भेटली आहे. खेकडे घेतलेत, बोंबील घेतलेत, पाला मच्छी घेतली आहे. एकदाच घेऊन ठेवलंय म्हणजे आता मगजमारी नाही सारखं खाली जायसाठी. पालक वगैरे सर्व घेऊन आली. आता लगेच करते तयारी. आता काय एवढं सर्व करणार नाही, फ्रीज मध्ये ठेवते. कॅटू देऊ तुला बनाना. हात पूर्ण जाम झालंय सर्व वजन पकडून. बाजूला ते बघ ना कॅडबरीचा कचरा आहे तो अजून कोणी उचलला नाही मम्मी. तो दलिंदर कोण येतोय झाडूवाला. नाही झाडूवाला कुठे येतो झाडूवाला. मलाच साफ करावं लागेल. आपण दरवाजात असा कचरा तर ठेवू नाही शकत. आता 8 दिवस नव्हती पूर्ण कचरा माझ्या दरवाजा जवळच होता. असं चालू असतं इथे. मी साफ करते नंतर. हे बघ येते. तिकडे ज्यूस देऊ का बनाना देऊ. हे घे. असू दे आता ती खाते. फायनली आली आहे मी माझ्या किचन मध्ये. आता काम करते, जेवण करायला घेते. थोडी साफसफाई पण करायची बाकी आहे. आणि हे सॉल्ट भेटले. टाटा सॉल्ट नव्हतं यार. शी बाबा दुकानात ना काहीच नाही मिळत. बाजूला एक आहे आमच्या दुकान, तिकडे काहीच नाही मिळत. तरी मच्छी भेटली आहे मस्त. 300 रुपयाची आणि 20 रुपये कापायचे घेतला नाही. आणि इतकं नाटक करत होती ना, असं मला राग येत होता. मी बोलली कापायसाठी ती इतकी हे करत होती की नाही एक माझं जे 20 रुपये घेणार तर ती बोलली बाई नको मला किरकिर करू नका, टेस्ट लागणार नाही माझ्या मच्छीला. मग हा थांब करायला लागली. आणि हे कसे भाव करतात. 300 रुपयाची एक बोलत होती अगोदर. आणि मी हे फर्स्ट टाइम असं मधून चिरले कारण ते एक गुजराती बाई होती ती मला बोलली अरे मधून चिरून घे. तर मी पण बोलली नाही मला तसंच पाहिजे. पण हे करत मस्त कापून दिला नाही. ते पहिला क्लीन चांगलं करून घेते आणि एकदाच घेऊन ठेवलंय म्हणजे आता काय टेन्शन नाही खाली जायचं. आणि खेकडे तर मार्केटमधून नाही, ते खाली अजून एक आहे त्यांच्याकडून घेतले. ते पण मस्त भेटले. हे नंतर साफ करेन, नंतर करेन. आता दाल राईस आणि मच्छी फ्राय करेन. आज चांगली मच्छी भेटली आहे. आणि हे 100 रुपयाचे बोंबील भेटले. बोंबील आणि मी खेकडे माझ्या खाली बसत ना त्यांच्या इथूनच घेतले. मस्त आज होती मच्छी तर हे दोन्ही घेतलेत. आणि पाला मी मार्केटमधून घेतलं. तर आता काय नाही माझ्या बुबूसाठी साफ करून घेते. हे तिच्यासाठी ठेवते आता, करून घेते आता. तर जेवण तर होतच आहे आणि इथे माझ्या कॅटूने पसारा करून ठेवलाय. बुबू काय चाललंय. बुबू खेळू करते, एकटी खेळते. हा मम्मा येऊ तुझ्यावर खेळायला. बुबू मम्मा पण येते. हा
हा सोनू एकटा खेळतोय यार. रडण्यापेक्षा हा पसारा चालेल. नाही तर एवढी हैराण करते ना रडून रडून. रिमोट इकडे आहे मम्मी. असू दे. माझं पिल्लू रे. तर इथे तर मी मच्छी फ्राय करायला ठेवली आहे. झालीच आहे. आणि कालचं फ्राईड राईस होतं ते गरम करते. ॲलेक्स असला तर त्याने खाल्लं असतं, तर आता हे वेस्ट कशाला करू. खायचं तर मला होतं. ठीक आहे, आता मी ते खाऊन घेते. तर आम्ही जेवून घेतो. कॅटू आहे बाहेर मस्त फ्रेश वगैरे झाली आहे. अंघोळ वगैरे घातली तिला. घेते आता जेवायला. आणि आपण घातलंय कारण वाईट घातलंय त्याच्यामुळे घालूनच ठेवलंय. पहिला ना कॅटूला पहिला भरून घेते. मम्मा भातू खाणार ना. भरवून घेते आता तिला. आणि इथे मी घेतलंय माझ्यासाठी जेवायला. माझ्या बुब्बूला बघा कशी करते. लाड आलेत मम्मावर. हा बुब्बू मम्माला कशी किशी दे किशी दे किशी दे किसी दे. अरे बापरे असं करायचं आहे. तर आता असं जेवायचं ना. कॅटू खेळू खेळू करणार मम्मा बरोबर. हे काय चायमाव करते. कॅटूच्या पण झालं जेवण ना. हा हा चाव मॅव चाव मॅव. हा मम्मा केली केली करते तू. केस कशी. टॉप चेंज करावा लागेल नाही तर खराब होणार आहे माझा. चल चल खाऊन घेऊ मम्मा. नको. हा डॉगी आहे ना डॉगी. शी मम्मा नो मम्मा. जेवण वगैरे झालंय. बसलोय आरामात. आणि कॅटूला पाणी प्यायला दिलं होतं ग्लासमध्ये. आता तिची अशी मस्ती चालू आहे. काय करते तू. हा सोनू मम्मा पियायचं असतं कॅटू. कारण ती बॉटल वगैरे आता मी बंदच करणार आहे. कधी असं रात्री देते तर दिलं तर देते. काय करते. हा आणि पाणी दिलं की हे असं चालू असतं. आता कपडे पण घाण करणार. फॅन वगैरे पण साफ करायचंय. नंदी नाही करायची. माझं मेकअप पॅलेट पण पडलंय पाठीमागे. आता मला गपचूप ठेवावं लागेल. लपवून ठेवला नव्हता तिने. हा 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 हो निन्ने करायची शोनो. हा हे काय तू. ए शी असं तोंडात नाही टाकायचं मम्मा. हे काय तू. इतकी धूळ झाली ना घरात. माझा अवतार बघू शकता. फॅन वगैरे पुन्हा साफ करून घेते. पुन्हा इथे पण थोडा इतकं धूळ बसली होती.
म्हणजे कॅटू झोपले आहे, तिच्यावर चादर ठेवली आहे आणि करून घेते थोडं फटाफट साफसफाई. एवढं लहान घर आहे तरी पण इतका कचरा, धूळ, शी बाबा कंटाळा आलाय खरोखर. जेवढं साफसफाई करते ना तेवढं जास्तच होतं खरंच. खाली पण नाही करत. मला तर कंटाळा आला या घरी खरंच. दोन महिने माझे वेस्ट झालेत, वेस्ट धावपळ करून. झाली आहे माझी सर्व साफसफाई करून. कॅटू पण उठली आहे, तिकडे बसली आहे, दाखवते. 2 hours later. काय करते माझा बुबू? हा अरे बाबा, जय जय करते. जय जय कर, जय जय कर सोनू. आता झोपेतून उठली आहे ती, आता झोपून उठली आहे आणि आता टाइमपास चाललाय. जाते वरती आणि कपडे वगैरे पण घेऊन येते. सुकले असे सकाळी सुकवले ते. कॅटू लवकर, तू काय घातलेस? शूज वेगवेगळे घातला नाही आणि ऐकायलाच नाही मागत आहे. बाप रे, हे काय आहे? दुसरा पेअर घातला नाही. ये लवकर, त्या आतमध्ये बुबू. अरे तुला चालायला नाही जमणार सोनू. ये लवकर ये. चल बॅग घेऊन जाऊया वरती. चल चल लवकर, टाइमपास करू. ते काय घातलं नाही बघितलं, हे शूज ऐकत नाही पण. हा ये ना सोनू, हे बाहेर घाल. मग चल ठीक आहे, जा चालेल चल. हा मग चल राहा अशीच, ठीक आहे. ठीक आहे, पडलीस तर मला नको हे करूस. मग हे कोणी असं घातलेलं? मम्माने घातलेलं अशी चप्पल? हा कर ओपन, चल. कॅटू कर ना चेंज. सोनू काय हे घातलंयस? तूच पण ना, तुला नाही चालायला जमणार सोनू. आपण जायचं शूज घ्यायला कॅटूला, जायचं शूज घ्यायला. हा बा पडशील. ऐकत नाही बाबा, ही पोरगी ऐकत नाही. बल्ब पण नाही काढला नाही. काय चल जायचं. चल मी तुला फोन करते. हा करू, तुला व्हिडिओ कॉल करू. मला किशी कर. थँक्यू बाबू. तर अरे तर आता मी इकडे व्हिडिओ एंड करते आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून ना मी आता लगेच का भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. काय काय तू? आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. बाय 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 बाय.